तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून मोठी राजकीय चर्चा रंगताना दिसत आहे. या प्रकरणावरून आता आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. रोहित पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारला आहे. त्यांनी विचारला आहे की अजित पवारांच्या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप असलेल्या VR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग यांच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्न समारंभाला आपण उपस्थित होता का, असा थेट सवाल रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना विचारला आहे. रोहित पवार पुढे म्हणाले की जर आपण त्या लग्नाला गेला असाल तर त्या कार्यक्रमात कोणकोणते राजकीय नेते उपस्थित होते आणि ते कोणत्या पक्षाचे होते याची माहिती महाराष्ट्रातील जनतेला द्यावी. तसेच या विचारावर स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घ्यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये आणखी एक सवाल उपस्थित करत म्हटलं आहे की तुम्ही स्वार्थासाठी काम करता की अजित पवारांबद्दल खऱ्या अर्थाने निष्ठा ठेवता, हे आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट व्हायला हवं. दरम्यान या प्रकरणावरून रोहित पवार अधिक आक्रमक झाले असून सध्या ते दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनेक राष्ट्रीय पातळीवर नेत्यांची भेट घेतली आहे आणि या प्रकरणात सत्तेसमोर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली पक्षावरही गंभीर आरोप केले. रोहित पवारांनी दावा केला की आंध्र प्रदेशातील काही आर्थिक व्यवहारांमध्ये VSR कंपनी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या जवळच्या लोकांचे आर्थिक संबंध असल्याचा संशय निर्माण होतो. रोहित पवारांच्या मते हैदराबादमध्ये एका खाजगी बँकेने एकाच दिवशी VSR कंपनीला सुमारे 40 कोटी रुपयांचे कर्ज दिले आणि त्याच दिवशी चंद्रबाबू नायडू यांच्या जवळच्या लोकांच्या एका NBFCलाही जवळपास 50 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. त्यामुळे या व्यवहारामध्ये काहीतरी संशयास्पद घडत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जर गरज भासली तर आपण आंध्र प्रदेशात जाऊन सर्व पुरावे सादर करण्यास तयार आहोत. दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत आहे. त्यांनी सांगितले की या प्रकरणात सत्तेबाहेर येण्यासाठी राहुल गांधी यांची भेट घेण्यात आली असून तेही न्याय मिळवण्यासाठी मदत करतील याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रोहित पवारांनी या प्रकरणात डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या CDIच्या तपासावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते महाराष्ट्रात या प्रकरणात योग्य प्रकारे गुन्हा दाखल होत नाही आणि स्थानिक पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अजित पवार यांच्या विमान अपघातामागे नेमकं काय घडलं, हा अपघात होता की घातपात, याचं सत्य समोर आलंच पाहिजे. दरम्यान दुसऱ्या बाजूला सुनेत्र पवार यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की या घटनेची चौकशी विविध तपास यंत्रणांकडून सुरू आहे. सध्या प्राथमिक अहवाल समोर आला असता तरी अंतिम अहवाल आल्यानंतर या विषयावर सविस्तर बोलणे योग्य ठरेल. तसेच राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या संभाव्य उमेदवारावरही सुनेत्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की राज्यसभा ही देशातील एक महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित सभागृह आहे जिथे अनुभवी नेते काम करतात. आई म्हणून मला विश्वास आहे की पार्थ पवार या सभागृहात चांगली कामगिरी करतील असे त्या म्हणाल्या. तर मित्रांनो, रोहित पवार यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं व त्यांनी केलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या आरोपाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व पाहत राहा मराठी भूमी. जय महाराष्ट्र.